ऑन साइडला शॉट फाईन लेग शॉर्ट लेगला एक क्षेत्रशन मिड विकेटला आपण पाहू शकता. सामना सुरू होतोय. बादल गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू लोवर फुलटॉस होता. पंच वाईडची खूण करतायत. अवांतरपणे खात उघडलं जात आहे. धाव संख्या 1. चला माताडी संघ आपण जर आला असाल तर आल्याची नोंद करा. संघ नायकांनी लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. बादल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द गन मारा करतो स्ट्राईकला नयनला आपण पाहू शकता. हो वेगवान चेंडू होता. कॉडब्यांचा अपील केलं. काय झेल पकडला बघा यावेळेला प्रवीणने. जमिनी लगत झेल घेतलाय. नयनला मैदान सोडलं लागतं. 1 बाद 1. सौरभ येतोय. सौरभ भोईर आला आता बॅटिंगला. नयन बाद झाला त्या सौरभ येतोय. स्ट्राईकला आधीला आपण पाहू शकता. बादलने एंड बदलला आता. हो यावेळेला बैठी शॉट घ्यायचा प्रयत्न केला. पंच वाईडची खूण करतायत. वंत धावने भर. धावसंख्या धाव करते 2. 1 बाद 2 अशी धावसंख्या. दोन्ही धावा अवांतरच्या स्वरूपात आल्यात. बादल राईट आर्म ओव्हर द गन मारा करतो स्ट्राईकला. सौरभला आपण पाहू शकता. सूचित करण्याचा प्रयत्न केला. पायचित्त स्ट्रॉंग अपील होतं यावेळेला. बॅटर बाद. गुरुदास आलेत अनुभवी खेळाडू. हो ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं यावेळेला. काय गोलंदाजी करू देतोय. प्रचंड वेगाने इम्प्रेस करतोय बादल म्हात्रे. जबरदस्त गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी. रिची म्हात्रे प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई संघ जबरदस्त कामगिरी करतोय यावर्षी. हा संघ 2024-25 मध्ये खूप चांगली कामगिरी करतोय आणि आता देखील या मैदानावर खूप चांगली कामगिरी केली त्याने. 44 धावा 2 षटकात पूर्ण केल्या. हो डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचं तर यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी माल मिळते बादलच्या माध्यमातून. गोलंदाजी खूप चांगली आहे संघाकडे. 3 प्रमुख गोलंदाज आहेत. मयूर आहे, रितेश आहे आणि आपण तर प्रवीण देखील एक चांगले गोलंदाज. 4 गोलंदाज या संघाकडे खूप चांगले आहेत. बादल राईट आर्म ओव्हर द गन मारा करतोय. उडवला चेंडू यावेळेला झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. मिड ऑन वर आले मिड ऑफला. बॅटर बाद होतोय इथे आपण तर अजून एक धक्का. गुरुदास बाद होतोय.
दोन जर विचार केला धावा आल्या ते आपण तर वाईटच्या आल्यात म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपात त्या धावा आल्यात. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकतात. तब्बल बॅटर बाद झाले ते 3. 2 धावांमध्ये 3 गडी बाद झालेत. बादल पण त्या गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला रामकृष्णला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. एक्स्ट्रा कामाला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या. आधी किती वेगाने धावतोय का त्याला मध्ये पोहोचणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 4 अशी धावसंख्या. गावदेवी नारिवली संघ प्रथम बॅटिंग करतोय. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये फाईट बॅक करेल. आपण बेहतर गावदेवी आपण तर माताडी बरोबर. सभे चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय. मॅचेस खूप चांगल्या बघायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर येतोय यावेळेला आपण पाहू शकता. मयूर म्हात्रे येतोय. स्ट्रायकरला आदिल आपण पाहू शकता. आदित्य गोरपेकर इथून पाहायचा. आदित्य कशा प्रकारे बॅटिंग करतोय. साईडला आपण शॉर्ट पॉइंट लेगला नितीनला आपण पाहू शकता. ज्युनियर नितीन ओ स्वीप करायचा होता यावेळेला. चेंडू पडल्यानंतर अजून खाली राहिलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. पुणे त्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. मयूर म्हात्रे कदाचित बॅटकट असावी त्यामुळे पंचांनी अपील उचलून धरला नसावा. साईडला पण बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्ररक्षण डीप स्कोअर लेगला एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला तैनात आहे. मिड ऑनला आपण पाहू शकता. आकाशला ऑफ साइडला शॉट तडमॅन पॉइंट कव्हर्स लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण फुल टॉस आहे. ऑन साइडला वळवलाय. हो हो गुड कॅच. मोरेश्वर आहे. संगनायक चूक होणार नाही. फ्लॅट फटका होता. बॅटर बाद. चार बाद 4 अशी धावसंख्या. गावदेवी नारिवली संघ प्रणय पण मला वाटतं पॅडअप करायला लागला आता. मयूर हो चांगला चेंडूचा संदेशने ऑन साइडला वळवलाय. यावेळेला मिडविकेटला चेंडू वेगान चाललाय. काय फेकी केली आहे बघा. जबरदस्त फेकी. मोरेश्वर पाटील इथे आपण म्हणजे संदेश कदाचित वाद झाला असता. पण चेंडू कलेक्टिंग होत नाहीये. धावसंख्या धावफलकात 5 धावा. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान जय बागेश्वर देसाई संघ जबरदस्त 4 संघ झाला यावर्षी. या संघाचा बघितलं ना खूप बोलबाला राहिला टेनिस क्रिकेटमध्ये. मयूर ओ शरीरापासून दूर ठेवलाय. कॉर्बियांचा अपील केलाय यावेळेला. बॅटर बाद होतोय. ना गाजो पण मैदानावर मात्र रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई संघ मैदान गाजवतोय. 5 गडी बाद 5 धाव संख्या. नवीन बॅटर तर करण काठे येतोय. मयूर गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू.
ओ जबरदस्त गोलंदाजी, वाईड अर्काचा वापर केला. काय गोलंदाजी केली, भन्नाट वेगाने गोलंदाजी केली जाते. मयूर गोलंदाजी मार्कवर. ओ जबरदस्त गोलंदाजी, बॅटमॅन चेंडू निघून जातो इष्टक्षाकडे. डॉट चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. धावा दिल्या फक्त एकच आणि बॅटर बाद केले त्यांनी तब्बल 2. जर गोलंदाजी आवडल्याचं मयूरसाठी टाळ्या होऊन जाते एकदा. खूप चांगली गोलंदाजी. रितेश येतोय गोलंदाजी मार्कवर. रितेश येतोय. रितेश म्हात्रे येतो गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण पाहू शकता संदेश गोरुपेकरला आपण पाहू शकता. उंच गेलाय चेंडू, लांबी प्राप्त करतो का पाहायचंय. क्षेत्ररक्षक आले, चूक होणार नाहीये. आकाश आहेत, अजून एक दे धक्का, बॅटर बाद. सहा गडी बाद, 5 धावसंख्या. 3रं षटक प्रगतीपथावर. रितेश तू शिवाजी. ओ चांगला चेंडू, बॅटची आतली कडा. असं वाटलंय की बॅटची आतली कडा आहे, पण पंच मात्र विचारपूस करतायत. आपल्याला तसं वाटतंय, पण पंचांना काय वाटतं ते मैदानावर फार महत्वाचं आहे. धावा आहेत 5 आहेत बघा. बॅटर आपण पंच तर आपण बघा काय बॅटकडे आहे की नाही, तुम्हाला काय जाणतं बरं इथून नाही दिसणार नाहीये. नोट आउट आहे. यस, एक नाही धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव कधी 6. ओ यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. लेग बिफोर नाहीये तर इथे मात्र आपण त्रिफळाचित करू. बॅटर वाद. प्रणयला देखील बॅटिंग येते बघा. आता मी मगाशीच म्हटलं प्रणय पॅडअप करून राहिलेत. विकेट 6, धावा 6. काय खेळ चाललाय मैदानावर. 7 गडी बाद झालेत का. 7 गडी बाद, 6 धावसंख्या. रितेश. हो चांगला चेंडू त्यावेळेला खोदून काढलाय. सरळ चेंडू चाललाय मैदानावरनं. आपण तर दुसरी धाव घेण्याचे आपण तर प्रयत्न करत नाही. आकाश आलाय.
एक ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल गती 7 धावा. हो चांगला चेंडू खोदून काढला यावेळेला शिवाजीने. चेंडू चालला यावेळेला पडे तर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आले आहेत यावेळेला. विकास झकास क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या धावफल गती आपण पाहू शकता यावेळेला 8 धावा. रितेश ओ प्रणय देखील यॉर्क लाईनच्या चेंडूवरती त्रिफळाची रुद्ध बॅटर बाद. गोलंदाज आलाय पण तो प्रवीण. बॅटर देखील जातोय. राज आलाय. शिवाजीला पण स्ट्राईकला पाहू शकता. पंच वाईडची खूण करताय. त्याने भर धावसंख्या धावफल गती 9 धावा आपण पाहू शकता. 8 गडी बाद 9. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. डॉट चेंडूची समाप्ती. माताडीचे कॅप्टन आले असेल तर पण आल्याची नोंद करा. टॉस साठी यायचं लगेच. चला 9 धावा धावफल गती. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. बादल भन्नाट वेगाने गोलंदाजी करतो. हो चांगला चेंडू बॅकफुट गेले. कट केलं यावेळेला. एकच धाव. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. धावसंख्या 8 गडी बाद झालेत. चला माताडीचे कॅप्टन नाही. काल विनोद नाईट रजनीमध्ये देखील एक विक्रम झाला पण तो आपण सांगणार नाहीये. नाही एक सांगतो म्हणजे कमी धावसंख्येवरती संघ ऑल आउट झाला. हो इथे काय घडलंय मैदानावर. अजून एक बॅटर बाद होतोय. नऊ बाद 10 अशी धावसंख्या. शेवटची जोडी मैदानावर. निखिल आलाय अंतिम षटक घेऊन. प्रवीण अंतिम षटकातील काही चेंडू बाकी. स्ट्रायकरला शिवाजीला आपण पाहू शकता. इतिहासकालीन नाव. उडवला यावेळेला. झेलची शक्यता आहे. प्रवीण आले आहेत. गुड कॅच. ऑल आउट होतोय संघ. दहा धावसंख्येवरती संपूर्ण संघाला 11 धावांची गरज आहे. स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई संघाला.
थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं. सावेगाव चषक 20-25 सामना क्रमांक मैदानावरती या ठिकाणी सुरू आपण बघताय 6वा. पण सारं काही या मॅचमध्ये एकदम अनएक्सपेक्टेड घडलं. नारळी संघ या संघाला 10 वरती ऑल आउट केलं देसाई संघाने आणि 11 धावांचं एक छोटंसं लक्ष आता मात्र इथून देसाईला पूर्ण करायचं आहे. यंदा नारळीची कामगिरी खूप चांगली होते. काही स्पर्धांमध्ये या संघाने सेमीफायनलपर्यंत मजली मारली होती, पण इथे मात्र संपूर्ण डाव अक्षरशः कोलमडला. काय भेदकता बॉलिंगमध्ये आपण बघितली. पहिल्या ओव्हरमध्ये बादलने 3 विकेट घेतले, 4 धावा दिल्या. मयूर मात्रेने 1 धाव देत असताना 2 विकेट घेतले. रितेश मात्रेने 3 धावा देताना 3 विकेट प्राप्त केले आणि प्रवीण मात्रेनेही केवळ 2 धावा आणि 1 विकेट. म्हणजे 4ही गोलंदाजाने अफलातून कामगिरी केली, इकॉनॉमिकल केली, विकेट टेकिंग केली आणि त्याचमुळे नारळीसारख्या एक इन्फॉर्म आणि ताकदवर संघाला फक्त 10 वरती रोखलेले. आता 11 धावा करायच्या आहेत. डोकोतून काढलाय, समोर खेळतायत मिडॉनला. फिल्डिंग चांगली झाली, केवळ 1 धाव इथून मिळेल. क्रिकेटमध्ये या गोष्टी होतात बऱ्याचदा. आपण बघतोय की याहीपेक्षा कमी धावसंख्येवरती संघ ऑल आउट झालेले आहेत. एक संघ 5 वरती ऑल आउट झाला आहे, 6 वरती ऑल आउट होणारा संघ आहे, 7 वरती ऑल आउट होणारा संघ. काल आपण बघितलं 9 वरती एक संघ ऑल आउट झाला. त्यामुळे क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात. असं नाही की एखादा संघ कमी धावसंख्येवरती ऑल आउट झाला म्हणजे तो संघ कमकुवत आहे, असं होत नाही. यावेळेस मात्र पूल केलाय, पाठवलाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. येतोय हा षटकार. आणि प्रमोद म्हात्रेंचा आणि त्यांच्या संपूर्ण या संघाला आपण देऊया शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. मॅन ऑफ द मॅच कोण असेल